श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं अगदी मनापासून आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आम्ही रात्री निघालो होतो 8:30ला सुरत येथील सिद्धनाथ महादेव मंदिर दर्शन घेण्यासाठी. मग रस्त्याने आम्ही रात्री निघालो 8:30ला, कारण तिथं जाता जाता 1 तास लागतो दर्शन घ्यायला. खूपच असं दूर मंदिर आहे. ओलपाड जाताना तिथं ते लागतं रस्त्यामध्ये. तुम्हाला जर पायी चालत असणारे हे महादेव भक्त तर तुम्हाला दिसतच असतील, आणि पुढे खूप असं डीजे डीजे वाजवून बघा तुम्हाला दिसत असेल. मी थोडा व्हिडिओ फास्ट केला, कारण काय बोलावं म्हणजे तितकं कमीच असतं व्हिडिओमध्ये, म्हणून मी थोडा व्हिडिओ फास्ट केला. ही पायी चालणाऱ्यांची खूपच अशी गर्दी होती. 2 व्हीलर 4 व्हीलर खूप अशी गर्दी, ट्रॅफिक रस्त्याने, आणि काही भक्त हे पायी पडत होते बिचारे. पुढे पायी चालणाऱ्यांसाठी थोडी सेवा असते, कारण त्यांना तिथं मालिशसाठी काही एक स्टॉल तिथं असतो, आणि इथं खूप प्रसादाची अशी गर्दी होती. जिथं तुम्हाला गर्दी दिसत तिथं प्रसाद वाटप चालू असते. बघू शकता तुम्ही. महादेवाचा वेश धारण करून प्रत्येक ठिकठिकाणी हे रस्त्याने आपल्याला चालणारे दिसत असतील. ट्रॅफिक असते पुढे, आणि त्यांच्यासाठी प्रसाद वाटप असं ठिकठिकाणी असतं. तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये आपल्याला दिसणारच आहे. पुढे प्रसाद वाटप होत असेल, कुठं लाडू, कुठं ज्यूस, कुठं केळी वाटप, असं प्रत्येक ठिकाणी ज्याला जे द्यायचं आहे ते असं वाटप चालू असते. डीजे लावून बोले भक्त रस्त्याने डान्स करत खूप असे बघा 2-3 डीजे गेले. व्हिडिओ हा चालू होता. आम्ही आमच्या रिक्षामध्ये होते, मग मी म्हटलं चला आपण व्हिडिओ बनवून घेऊया, कारण आपल्या युट्यूब फॅमिलीपर्यंत व्हिडिओ पोचला पाहिजे, त्यांचे पण दर्शन झाले पाहिजे. बघा इथं केळी वाटप चालू आहे, त्यांचं पण दर्शन झालं पाहिजे, म्हणून मी व्हिडिओ बनवला. आणि पुढे आपण आता काहीच वेळा अंतरावर आपण रस्ता तर खूप लांब होता, पण मी थोडा शॉर्ट व्हिडिओ घेतला, कारण व्हिडिओ खूप लांब होईल म्हणून थोडं काही कट करत गेले, काही घेत गेले. व्हिडिओ जास्त लांब होईल, कारण बघण्यासाठी बोर पण नाही झाला पाहिजे, म्हणून व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. तुम्हाला मंदिर कसं आहे, काय आहे, हे पुढे आपल्या व्हिडिओमध्ये दिसणारच आहे. इथं आपण मंदिरापर्यंत पोहोचल्यानंतर गर्दी थोडी कमी होती, कारण आम्ही लवकरच पोहोचलो होतो. 9:30 वाजेपर्यंत गर्दी कमी होती. म्हटलं चला आज आपलं आरामात दर्शन होईल, कारण मागच्या वर्षी आम्ही आलो होतो, खूप इतकी प्रचंड प्रमाणात गर्दी होती, कारण रात्री 10ला आम्ही घरून निघलो होतो, तिथं 12ला पोहोचलो, तर खूप अशी गर्दी होती. त्याच्यामुळे म्हटलं चला आज आपल्याला आरामाने दर्शन घेता येईल. आम्ही शॉर्टकट गेलो, कारण गर्दी कमी होती म्हणून शॉर्टकटच्याच रस्त्याने गेलं. नाहीतर ही जी पूर्ण तुम्हाला बारीची लाईन दिसते ना, त्याच्यातून असं फिरून फिरून शेवटे दर्शन होतं. पण आम्ही शॉर्टकट लाईनमध्ये गेलो, कारण इथं खूपच असं आरामात असं आपल्याला दर्शन घेता आलं. तुम्हाला दिसणारच आहे मंदिर कसं आहे, काय आहे. या व्हिडिओ हा तुम्ही कंटिन्यू बघा. त्यात व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला पण महादेवाचं, भोलेबाबांचं दर्शन होणार आहे. बघा तुम्ही. आम्ही आमची पूर्ण फॅमिली आणि आमच्या सोबतच्या ताई आमच्या सोबत होत्या. मग आम्ही दर्शन घेण्यासाठी गेलो. मी म्हटलं चला आपल्या युट्यूब फॅमिलीला तर व्हिडिओ दिसलाच पाहिजे, मंदिर कसं आहे, काय आहे. चला तर आपण मंदिरामध्ये एंट्री केलेली आहे, आणि आपण पुढे पुढे जाणारच आहे. मी म्हटलं चला आपल्या युट्यूब फॅमिलीला दर्शन झालंच पाहिजे, म्हणून मी थोडंसं झूम केलं. म्हटलं दिसलं पाहिजे कॅमेऱ्यामध्ये. मी कॅमेरा झूम केला. बघा तुम्हाला दिसत असेल महादेवाची पिंड. मग म्हटलं चला दर्शन घेऊया. छान असं दर्शन झालं. दर्शन घेतल्यानंतर व्हिडिओ पण बनवला, आणि मंदिराचा पूर्ण परिसर मी म्हटलं व्हिडिओमध्ये दिसला पाहिजे, म्हणून मी इथे व्हिडिओ बनवत होते. मंदिर कसं आहे, काय आहे, मला कमेंटद्वारे कळवा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बघा मंदिर खूप असं छान असं मंदिर आहे. मग इथं आम्ही थोडे काही फोटोशूट केले. मुलांना फोटो काढायचे होते. खूप असं काही छान असं होतं, आणि इथं पोलीस सिक्युरिटी खूप अशी छान अशी होती, कारण खूप गर्दी असते. आणि इथं मंदिराचा कळस, लाइटिंग खूप असं मस्त छान असं वाटत होतं की तिथंच राहावं, असं छान निसर्गरम्य महादेवाचं मंदिर. आणि बघू शकता इथं प्रत्येक जण आपली इच्छा व्यक्त करण्यासाठी पैसे चिकटवत असतो. तुमच्याही काही इच्छा असतील तर मागू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये.
आणि इथं या महादेवाच्या पिंड होत्या की जे कावडे घेऊन भक्त येतात ते इथं महादेवाच्या पिंडेवरती पाणी टाकतात आणि त्यांच्या स्वतःच्या इच्छा मागतात. आणि या ताई इथं त्यांचा फॅमिली फोटो घेत होत्या, मी व्हिडिओ बनवत होते. इथं मुलांना पण फोटो पाडायचा होता, मग त्यांचा फोटो पाडला. त्याच्यानंतर आम्हाला ही आहे कॉटन कॅन्डी. कॉटन कॅन्डी आपल्याकडे बुढी की बाल म्हणतात, इथं कॉटन कॅन्डी म्हणतात. मग त्याच्यानंतर आम्ही दुकानामध्ये गेलो, प्रसादी घ्यायची होती. महादेवाची पिंड घेतली. महादेवाच्या पिंडीचा व्हिडिओ तर काही बनवलाच नाही, तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये दिसणार आहे. त्याच्यानंतर आम्ही नंदी पण घ्यायचा होता. इथं काही मुलांना वस्तू घ्यायच्या होत्या, मग इथं म्हटलं चला नंदी आहे तर नंदी घेऊया. मग बघा असं छान अशी आम्ही नंदी बघत होतो. नंदी बघता बघता मग आम्ही त्या ताईंनी एक घेतला आणि मी पण एक नंदी घेतला. आम्ही बघतच होतो की कोणता घ्यायचा आणि कोणता नाही. आम्ही तुम्हाला दिसेलच हातामध्ये, बघू शकता कोणती घ्यायची. मग त्याच्यानंतर आम्ही एक सिलेक्ट केली, त्या ताईने एक घेतली आणि मी एक घेतली. मग खूपच असे आपल्याकडे जत्रा म्हणतो तसं इथं हे दुकानं लागलेली होती खेळण्यांची. सर्व काही लहानपणीच्या आठवणी ताज्या होतात की आपण हे घेऊ ते घेऊ. मग मुलांना सोनपापडी घेतली खाण्यासाठी प्रसादी म्हणून. आणि आम्हाला खायचं होतं खिचू, मुलाला खायचं होतं अमेरिकन मकई आणि मुलीला खायचं होतं बटाका भुंगळा. मग असं प्रत्येकाला वेगवेगळं खायचं होतं. घरी खाऊन गेलं होतं आणि तिथं पण खायचं होतं. खाल्ल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे कळवा. आणि मंदिर कसं आहे, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ.